श्रोते हो नमस्कार. 89.6 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात रेडिओ शिववाणी, शिवाजी विद्यापीठाचे ज्ञानवाहिनी. मंडळी, आपण नेहमीच फिट राहू या कार्यक्रमात आरोग्यविषयक विविध प्रकारची माहिती प्रसारित करत असतो. आज आपण केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्देशांकात कोल्हापूरचा पहिला नंबर आलेला आहे, अर्थात प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि त्या संदर्भातच कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक मॅडम आज आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्देशकांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आलेला आहे. आणि जो राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यानं अत्यंत नियोजनबद्ध काम केलेलं आहे, असे गौरवोद्गार माननीय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा काढलेत. तर आता आपण क्षयरोगाकडे वळूया आणि तशी बेसिक टर्म जी आहे ती जाणून घेऊया. तर क्षयरोग नेमका कसा होतो आणि त्याचं निदान कसं केलं जातं? क्षयरोग म्हणजेच ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण टीबी म्हणतो, हा एक हवेद्वारे पसरणारा संसर्गजन्य आजार असून तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंमुळे होतो. हा प्रामुख्याने क्षयबाधित व्यक्तींच्या खोकण्याने, शिंकण्याने पसरतो. 80% हा जो आजार आहे हा फुफ्फुसांमध्ये होतो. तथापि 20% आजार हा फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांनाही होऊ शकतो, जसे की लसिका ग्रंथी आहेत, आतडी, हाडे, मणका, मेंदू, गर्भाशय इत्यादी अवयवांना सुद्धा होतो. तर या क्षयरोगाचे काही प्रकार आहेत का? हो, या क्षयरोगाचे 2 प्रकार आहेत. एक फुफ्फुसांचा टीबी, याला पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस असं म्हणतात, आणि हे एकूण क्षयरोगाचा साधारणपणे 80% ह्याचे रुग्ण असतात. याच्या व्यतिरिक्त आहे की फुफ्फुसांच्या व्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी, जसं आपण आता बोललो, त्याच्यामध्ये मेंदू, लिम्फ नोड्स, हाडे, याला आपण फुफ्फुसोत्तर टीबी असं म्हणतो. तर एकाच वेळी रुग्ण या दोन्ही आजाराने ग्रस्त होऊ शकतो. बरं. तर या क्षयरोगाची आपण व्याख्या समजून घेतली की तो नेमका कसा होतो आणि त्याचं निदान कसं केलं जातं. तर याची काही लक्षणं आहेत का? हो, निश्चितच या फुफ्फुसांच्या टीबीची काही महत्त्वाची लक्षणं आहेत. याच्यामध्ये कोणत्याही कालावधीचा खोकला असेल, ताप आला असेल, रात्रीचा घाम येत असेल, थुंकी, बेडका किंवा खोकल्यातून जर रक्त पडत असेल, छातीत दुखत असेल, दम लागणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, थकवा किंवा अशक्तपणा येणे, मानेला गाठी येणे, अशी जी लक्षणं आहेत, ही साधारणपणे 10 लक्षणं आहेत क्षयरोगांची. याच्यापैकी कोणतंही एक किंवा अनेक अशी जर लक्षणं असतील तर या जो व्यक्ती आहे त्याला आपल्याला संशयित टीबी आहे असं म्हणावं लागेल. बरं, म्हणजे खोकला असेल किंवा ताप असेल तर या सगळ्या लक्षणांची जर एका पातळीनंतर ही जर लक्षणं वाढली तर आपण त्याला टीबीची चाचणी करा असं सांगू शकतो. तर ही जी चाचणी आहे किंवा निदान आहे तर यासाठी काय केलं जातं किंवा कोणत्या तपासण्या असतात? फुफ्फुसांच्या टीबीसाठी आपल्याकडे थुंकी तपासणी आहे, ज्याला आपण मायक्रोस्कोपी टेस्ट करतो. त्याच्यानंतर सीबी नॅट नावाची एक अत्यंत चांगल्या दर्जाची टेस्ट, ज्याच्यामध्ये सीबी नॅटमध्ये ट्रू नॅट आहे, ही नॅट तपासणी आपल्याकडनं केली जाते. त्याच्याबरोबरच आपण एक्सरेची तपासणी सुद्धा याच्यामध्ये करतो, जेणेकरून आपल्याला जर निदान व्हायचं असेल तर एक्सरेची पण आपल्याला मदत घ्यावी लागते. आणि फुफ्फुसांव्यतिरिक्त जर इतर अवयवांचा टीबी असेल तर त्याच्यामध्ये आपण सिटी स्कॅन असेल, MRIची असेल, सोनोग्राफी असेल, एंडोस्कोपी किंवा इतर गरजेनुसार ज्या काही आणि महत्त्वाच्या टेस्ट कराव्या लागतात त्या सुद्धा आपण करतो. या सर्व तपासण्या आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध आहेत. वा, म्हणजे या सगळ्या चाचण्या त्या मोफत आहेत आणि शासनानं ही सुविधा दिलेली आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा खर्च न करता या चाचण्या ते करू शकतात. तर आता जिल्हा क्षयरोग निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा प्रथम आलेला आहे. हा निर्देशांक केंद्र सरकार कशा पद्धतीनं काढतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जे आपला कोल्हापूर जिल्हा आहे त्याच्यामध्ये हे जे निर्देशांक आहेत याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा सर्वांच्या सहकार्याने प्रथम आला आहे. निश्चितच ही चांगली बाब आहे. आणि हे जे केंद्र सरकारचे निर्देशांक आहेत तर याच्यामध्ये क्षयरुग्णांचा निदानाचा दर, त्याच्यामध्ये HIV ची तपासणी, नॅट तपासणी, या पेशंटमध्ये झालेल्या जे उपचार यशस्वीरित्या कसे उपचार पूर्ण केले आहेत, त्यानंतर निक्षय पोषण योजना त्याचा लाभ कशा पद्धतीने घेतलेला आहे, अतिजोखीमग्रस्त जे आजार आहेत पेशंट आहेत तर त्यांचे उपचार कशा पद्धतीने होतात, आणि त्याच्याबरोबरच या संपर्कातील 5 वर्षाखालील मुलं जी आहेत त्यांना आपण क्षयरोग प्रतिबंधक उपचार कशा पद्धतीने दिले आहे याचं एक पर्सेंटेज काढलं जातं. आणि याच्याद्वारे आपला निर्देशांक हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकार हे काढते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2025 मध्ये 92.4 एवढे पर्सेंटेज आपल्याला मिळाले आहेत आणि तो संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला प्रथम क्रमांकावर तो आलेला आहे. वा, नक्कीच चांगल्या प्रकारचं काम आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे आपल्या मार्गदर्शनाखाली. जे हा जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आहे तर यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जातात आणि जिल्ह्यातल्या क्षयरोगाची सद्यस्थिती काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
खाजगी आणि शासकीय या दोन्ही एरियामध्ये साधारणपणे 2,500 टीबी रुग्णांचं निदान दरवर्षी केलं जातं. याच्यामध्ये आपण साधारणपणे 6.5 लाख लोकांचं टीबीसाठी स्क्रीनिंग करतो, म्हणजे तपासणी करतो, त्याने संशयित तपासतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये निदान होतं. यांची काही जणांची एक्स रे केली जाते. साधारणपणे 1,41,000 लोकांची आपण आपल्या पेशंट जी आहेत त्यांची एक्स रेची तपासणी करतो. त्यानंतर नॅट तपासणी साधारणपणे 42,000 एका वर्षामध्ये केली जाते. आणि हे सगळं करून आपल्याला 2,451 पेशंट मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये एवढ्या रुग्णांचं निदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. याच्याबरोबरच आपण इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज राबवतो ते ज्या उपाययोजना आता आपण म्हटला त्याप्रमाणे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा. तर या उक्तीनुसार क्षयरोग झाल्यानंतर ट्रीटमेंट करायचीच आहे, ती मोफत उपलब्ध आहेच. पण त्याच्याबरोबरच क्षयरोग होऊच नये म्हणून जे थुंकीदूषित क्षयरुग्णांच्या संपर्कात आलेले जे त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात, जी त्यांचे नातेवाईक असतात किंवा इतर जी मंडळी असतात, त्यांना आपण क्षयरोग प्रतिबंधक उपचार देतो, ज्याला TPT टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी ही दिली जाते. आणि ही सगळी ट्रीटमेंट ही शासकीय कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये ही मोफत आपल्याला उपलब्ध आहे. याच्याबरोबरच आपण इतरही काही ॲक्टिव्हिटीज राबवतो, ज्याच्यामध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान हे एक महत्वाकांक्षी अभियान आपण सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवत आहे. याच्यामध्ये क्षयमुक्त भारत होण्याच्या दृष्टिकोनातून आपण टीबी मुक्त ग्रामपंचायत असा एक अभिनव उपक्रम केंद्र सरकारद्वारे राबवला जात आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. 2024मध्ये आपल्याला 359 ग्रामपंचायती, एकूण आपल्याकडे 1025 ग्रामपंचायती आहेत, त्याच्यापैकी 359 ग्रामपंचायतींनी टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणून आपण घोषित केल्या आहेत. त्याच्यामध्ये 50 रौप्य आणि 309 कांस्य प्रमाणपत्र आपल्याला त्यांना मिळत आहेत. आणि यावर्षी सन 2025मध्ये आपण साधारणपणे 674 म्हणजे जवळजवळ 750 ग्रामपंचायती 1025 ग्रामपंचायतीपैकी आपल्याला नामांकनासाठी पात्र झालेले आहेत. आणि याच्यामध्ये 40 ग्रामपंचायती सुवर्ण प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे. आणि याचा आता स्क्रुटिनी आपल्या स्तरावर चालू आहे. जानेवारी अखेरचा हा सगळा परफॉर्मन्स आपण आता बघतो आहे. वा, म्हणजे अत्यंत योग्य अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आणि विविध प्रकारच्या सुविधा असतील, योजना असतील तर आपण या रुग्णांना देतो. टीबी मुक्त भारत अभियानमध्ये निक्षय पोषण योजना NPY याचा सुद्धा उल्लेख वारंवार होतो. तर याबद्दल थोडक्यात सांगा, आपल्या जिल्ह्यात या पद्धतीनं कसं कार्य चालतं? हो, तर टीबी मुक्त भारत अभियान हे अभियान केंद्र शासन अत्यंत सक्षमपणे राबवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहोत. याच्यामध्ये निक्षय पोषण योजनामध्ये निक्षय रुग्णांना पोषण आहारासाठी दर महिन्याला 1,000 रुपये DBTद्वारे बँक खात्यामध्ये त्यांच्यासाठी जमा केले जातात. हे पैसे 6 महिन्यापर्यंत दिले जातात. उपचार संपेपर्यंत त्याला हे पैसे दिले जातात. याच्याबरोबरच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान याच्यामध्ये निक्षय मित्र म्हणून एक संकल्पना आहे. याच्यामध्ये संस्था किंवा उद्योग समूह किंवा काही दानशूर व्यक्ती हे निक्षय मित्र होऊ शकतात आणि ते क्षय रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबातील काही जे काही घरातली व्यक्ती असतील यांना आपण पोषण आहार किटची मदत करू शकतात. हे पोषण आहार किटमध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रथम आहे पूर्ण राज्यामध्ये. आणि याच्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर अखेर साधारणपणे 5,900 किटचं वाटप आपण इथं केलेलं आहे. या किटमध्ये काय असायला पाहिजे, तर याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मटकी, तुरी डाळ किंवा स्वयंपाकाचं तेल, शेंगदाणे, तर ह्या पद्धतीने जे आपण हाय प्रोटीन डाएट म्हणतो की जे एखाद्या क्षयरुग्णांना बरं होण्यासाठी त्याला एक चांगल्या पद्धतीचं क्वालिटी आहार त्याला मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे पोषण आहार किट हे आपण त्यांना दिलं जातं. आणि हे सगळं आपल्याला जे किट मिळत आहेत ते आपल्याला जे कलेक्टर साहेब आहेत किंवा इतर सर्वजण आहेत या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्याला अंतर्गत ज्या उद्योग समूह आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनी सर्वांना आपल्याला या फूड बास्केटसाठी खूप प्रकारे चांगली मदत केलेली आहे. नक्कीच, म्हणजे रुग्णाच्या पोषणाचा म्हणजे त्याच्या आहाराचा सुद्धा विचार या अभियानांतर्गत केलेला आहे. तर आता बऱ्याचशा उपाययोजना आपण सांगितल्या, तर ह्या उपाययोजनांचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी कुठे संपर्क साधावा? आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपल्या घरी काही आरोग्य कर्मचारी, आशा आल्या आणि त्यांनी जर आपल्याला लक्षणं काही आहेत असं विचारली आणि ती जर लक्षणं आपल्याला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लक्षणं असतील तर आपण त्यांना ताबडतोब न घाबरता न लाजता ही माहिती दिली पाहिजे आणि ताबडतोब आपल्याला जवळच्या शासकीय संस्थेमध्ये जाऊन
आपली जी काही गरजेनुसार तपासणी असेल, थुंकी तपासणी असेल, एक्सरे असेल, ह्या सर्व तपासणी आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्या ह्या सर्व तपासण्या मगाशी सांगितल्याप्रमाणे मोफत होतात, त्यामुळे त्याचा पण आपण लाभ घेऊन लवकरात लवकर टीबीचं निदान व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. याच्यासाठी सीबीनॅटचं मशीन जे आहे ते आपल्याला त्याचं निदान क्षयरोगाचं अवघ्या 2 तासामध्ये याचं रिपोर्टिंग होतं. त्याच्याबरोबरच आपल्याकडे एक्सरे सुविधा 24 ठिकाणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. सर्व मोठ्या मोठ्या तपासण्या आपल्याकडे उपलब्ध आहे. सिटी स्कॅनची सुविधा आपल्याकडे गडिंग्लज, त्यानंतर इचलकरंजी या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपल्याला या सर्वांचा लाभ घेणं गरजेचं आहे निश्चितपणे, जेणेकरून आपण लवकरात लवकर या क्षयरोगाचं निदान करू शकू. नक्कीच, म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा क्षयरोगाचं निदान या चाचण्यांद्वारे होऊ शकतं. तर आता क्षयरोग निर्देशांकात जिल्हा प्रथम येण्यासाठी अत्यंत हे जोखमीचं काम होतं किंवा एक आव्हान होतं. तर या सगळ्यासाठी आपण नियोजन कशा पद्धतीनं केलं आणि यात कोणाकोणाचं सहकार्य आपल्याला लाभलं? जानेवारी ते डिसेंबर 25 याच्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत आपलं केंद्र सरकारचं जे निर्देशांक आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे. याच्यासाठी मी माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, आपले जे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महोदय आहेत आणि आपल्या कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत ते, तसेच आपले जिल्हाधिकारी महोदय येडगे सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन सर, उपसंचालक डॉक्टर दिलीप माने सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिंपळे सर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वाडीकर सर आणि इतर सर्व जे काही नोन अननोन आपल्याला आहेत, ज्यांनी आपल्याला सर्वांनी मदत केली आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू की आपला स्टाफ जो आहे, सर्व मेडिकल ऑफिसर्स, आपल्या आरोग्याचे स्टाफ, डॉक्टर्स, खाजगी प्रॅक्टिशनर्स ज्यांनी आपल्याला पेशंट शोधण्यासाठी मदत केलेली आहे, आपल्या प्रोग्राम अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी, आशा आहेत, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत, NGOज ज्यांचं सहकार्य आहे, CSR ॲक्टिव्हिटीज ज्या राबवतात त्या सगळे जे घटक आहेत ज्यांनी आम्हाला पोषण आहारासाठी मदत केली आहे, हे सर्व जे आहेत निक्षय मित्र आहेत, या सर्वांच्या एकत्रित टीमवर्कमुळे आपण जे काय आपली उत्कृष्ट कामगिरी आहे ती करू शकलो आणि याच्यासाठी मी या सर्वांचे निश्चितपणे मनपूर्वक आभार मानते. म्हणजे सहकार्यम यशोधनम असं आपण म्हणतो. तर या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं आणि आपल्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हा जो गौरव आहे किंवा हा जो सन्मान आहे तो आपल्या जिल्ह्याला आज प्राप्त झालेला आहे. तर आता रुग्णांनी क्षयरोगाला न घाबरता उपचार करावेत यासाठी आपण काय संदेश द्याल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कालावधीचा खोकला, ताप, घाम येणे किंवा थुंकी पडणे, रक्त पडणे, वजन कमी होणे अशी जर काही क्षयरुग्णाची लक्षणं आपल्याला क्षयरोगाची आढळून आली तर ताबडतोब न थांबता आपण त्वरित सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला तपासणी करून घ्यायची आहे आणि आपल्याकडे ज्या काही आशा किंवा स्वयंसेविका येतात त्यांना माहिती देऊन आपली तपासणी करून घ्यायची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला क्षयरुग्णाचं निदान होईल. त्याच्याबरोबरच आपल्याला पोषण आहार हे सुद्धा घ्यायला पाहिजे, जेणेकरून योग्य औषधं तर आपल्याला वेळेत परिपूर्ण त्याचा जो कोर्स आहे 6 महिन्याचा असेल किंवा आणि काय असेल तो कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्याबरोबरच आपला आहार सुद्धा चांगल्या पद्धतीने असला पाहिजे. म्हणून पोषण आहार त्याच्याबरोबर जो दिला जातो तोही सकस आहार आपल्याला घ्यायला पाहिजे. याच्याबरोबरच आपल्याला इट्स अ टीम वर्क, म्हणजे सर्वांनी मिळून आजार हा आपल्याला त्याचं निर्मूलन करायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला जे निक्षय मित्र आहेत म्हणजे त्याच्यामध्ये CSRची जी आहेत त्याच्यामधून त्यांनी पुढे यावं, जेणेकरून त्यांनी हे जे क्षयरुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपल्याला किटची मदत करून आपल्याला या शासनाच्या उपक्रमांसाठी त्यांनी सहकार्य करावं. याच्याबरोबरच आता क्षयमुक्त कोल्हापूर आपण एक संकल्पना जी राबवतोय त्याच्यामध्ये क्षयमुक्त ग्रामपंचायत आहे. तर या ग्रामपंचायतीचा जो एक वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा असतो ज्याला GPDP म्हणतात, याच्यामध्ये त्यांनी TB मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचं या निमित्ताने त्यांनी त्याच्यामध्ये समावेश करावा. जसं की त्यांनी काही ICचे बोर्ड लावावेत, TBच्या जनजागृती विषयक म्हणी असतील, चित्र असतील, बॅनर्स असतील, पोस्टर्स असतील, अशा प्रकारे ग्रामपंचायतींनी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करायचंय. काही शालेय स्पर्धा आपल्याला करायचे जेणेकरून लोकांच्या मध्ये TB विषयक जनजागृती निर्माण होईल. त्याच्याबरोबरच आपल्याला एक्सरेसाठी काही सोय करता आली हे सुद्धा आपल्याला करायचंय. आपल्या जे TBची लक्षणं आहेत आपल्या गावामध्ये तर त्यांची तपासणी करण्यासाठी आपल्याला काही स्वयंसेवकांना मानधन वगैरे देऊ शकतात ते. तर अशा प्रकारे ग्रामपंचायतीकडून सहकार्य अपेक्षित आहे. आणि आता जसं मी म्हटलं त्याप्रमाणे गावातील क्षयरुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण आहाराचं जे साहित्य पुरवठा आहे तो सुद्धा आपल्याला जे ग्रामपंचायत आहे त्यांनी किंवा शिक्षकांनी हे TBचे पेशंट दत्तक घेऊन त्यांना चांगल्या प्रकारे आहार मिळेल हे सुद्धा बघावं. कारण मेडिसिन्स ही जी आहेत ती सरकारमार्फत मोफत मिळतातच, पण त्याच्याबरोबर त्यांना जर चांगल्या लवकर बरं व्हायचं असेल तर त्यांना पोषण आहाराची सुद्धा आवश्यकता असते. तर पुन्हा एकदा ह्याचा एक स्टिग्मा
किंवा एक आजाराचा एक बाऊ न करता, न घाबरता जर काही लक्षण असतील तर त्यांनी पुढे यावं आणि लवकरात लवकर या आजाराचं निदान करून ट्रीटमेंट पूर्ण करावी. बरं वाटलं म्हणून त्यांनी औषधोपचार अर्धवट सोडू नयेत. आपली स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि आपलं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर करण्यासाठी सर्वांचं सक्रिय योगदान मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करते, असं आवाहन करते. नक्कीच, म्हणजे रुग्णांनी ह्या रोगाला न घाबरता उपचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या चाचण्या असतील किंवा विविध सुविधा असतील या शासन किंवा जे CSR मार्फत किंवा इतर जे काही समाजसेवी संस्था आहेत तर त्या आपल्याला पुरवत आहेतच आणि आपल्या विभागाकडून सुद्धा अत्यंत चांगलं असं काम होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आता हेच म्हणू शकू की प्रतिबंध हा महत्वाचा आहे. आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि जरी रोगाची लागण झाली तरी सुद्धा न घाबरता उपचार केले पाहिजेत आणि क्षयरोग बरा केला पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर नक्कीच कोल्हापूर क्षयमुक्त होईल आणि यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान नक्कीच गरजेचं आहे. तर मॅडम, आज आपण आमच्या रेडिओ शिववाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.